शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठेतील शास्त्री शॉपिंग सेंटर आणि जनता शॉपिंग सेंटरमधील स्वच्छतागृहांची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. स्वच्छतेचा अभाव, पाण्याची अपुरी व्यवस्था तसेच मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे यामुळे येथील व्यापारी आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शॉपिंग सेंटरमधील व्यापारी महापालिकेला नियमितपणे भाडे भरत असतानाही आवश्यक मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी कामगार कल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत श्रद्धा पवार यांनी नवी पेठेतील शास्त्री आणि जनता शॉपिंग सेंटरला भेट देऊन स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी स्वच्छतागृहांची दुरावस्था, पाण्याची समस्या आणि अन्य अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन स्वच्छतागृहांची दुरुस्ती, स्वच्छता तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम लवकरात लवकर करून घेण्यात येईल असे आश्वासन पवार यांनी व्यापाऱ्यांना दिले. नवी पेठमधील जनता शॉपिंग सेंटर आणि लाल बहादूर शॉपिंग सेंटर इथे व्हिजिट केली असताना असे पाहायला मिळाले की महिलांसाठी शौचालय इतकं म्हणजे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. तिथे म्हणजे एवढ्या महिला आहे म्हणजे कामासाठी पण येतात आणि शॉपिंगसाठी पण महिलांचा इतका म्हणजे प्रभाव वाढलेला असताना सुद्धा म्हणजे वॉशरूमची सुविधा नाही आहे, जेंट्स वॉशरूमची देखील सुविधा नाही आहे आणि महिलांसाठी हा खूपच म्हणजे ह्याचा प्रश्न आहे की बाबा भरपूर बाजारपेठ असल्या कारणाने शॉपिंगसाठी किंवा बाबा काही म्हणजे खरेदीसाठी महिला भरपूर येतात. कामासाठी पण महिला तेवढ्याच आहेत आणि शॉपिंगला येणाऱ्या सुद्धा महिला तेवढ्याच आहेत, पण त्यांच्यासाठी वॉशरूमची ती सुविधा नाही आहे आणि जे आहेत ते पण खूपच विचित्र पद्धतीने त्याची म्हणजे खराब झालेले आहेत. त्यात पाण्याची सोय नाही आहे, असले तरी ते ड्रेनेज तुंबलेले आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते की जे आहेत ते व्यवस्थित करून द्यावे आणि महिलांसाठी व्यवस्थित उपलब्ध करून द्यावे म्हणून. सभापतींनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्येची दखल घेतल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आज आमच्या नीपेठ व्यापारी पेठेमध्ये कॉर्पोरेशनचे अधिकारी व आमचे कर्तव्यदक्ष नगरसेवक किरण पवार आणि त्यांच्या मिसेस श्रद्धा पवार आणि आम्ही सर्व व्यापारी मिळून जनता शॉपिंग सेंटर आणि लाल बहादूर शॉपिंग सेंटर येथे टॉयलेट, बाथरूम याची व्हिजिट केली. त्या ठिकाणी खूप दुरावस्था त्या बाथरूमांची झालेली आहे. वास्तविक पाहता नवी पेठ ही बाजारपेठ सोलापूरची मुख्य बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये कमीत कमी 500 ते 600 महिला कर्मचारी वर्ग काम करतात आणि शिवाय हजारो महिला रोज खरेदीसाठी नवी पेठेत येतात. त्यांना सोयीचं बाथरूम नवी पेठेमध्ये आहे, पण ते गैरसोयीचं आहे. तर आत्ता आम्ही सर्व अधिकाऱ्यांसोबत आणि नगरसेवक ताईंच्या सोबत, किरण पवारसोबत आणि व्यापाऱ्यांसोबत व्हिजिट केली. तिथली अवस्था भयंकर बिकट आहे. तरी आम्ही ह्या सर्व कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, आयुक्त साहेबांना सर्वांना विनंती करतो, आमच्या सर्व व्यापारी आणि नवी पेठ व्यापारी असोसिएशनतर्फे, की लवकरात लवकर हे सर्व आमची जी काही नवी पेठमध्ये गैरसोय होते सगळ्या कस्टमरची आणि व्यापाऱ्यांची, ती दूर करावी आणि दूर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा.